नमस्कार. सणासुदीच्या दिवसात प्रत्येक घरात एक वेगळीच लगबग असते. या धावपळीतही काही गोड पदार्थ असे असतात जे झटपट तयार होतात आणि मनाला एक विलक्षण समाधान देऊन जातात. त्यातलाच एक म्हणजे रवा लाडू. आणि आज आपण बनवणार आहोत पाकातला रवा लाडू. याचा प्रत्येक कण साखरेच्या पाकात मुरलेला, याची चव जिभेवर रेंगाळणारी आणि याची आठवण कायम मनात राहणारी. गौरी आईच्या नैवेद्यासाठी हा दाणेदार आणि रसाळ लाडू म्हणजे गोडव्याचा एक परिपूर्ण आविष्कार. या लाडवाची कहाणी सुरू होते ती मंद आचेवर. बारीक रवा जेव्हा साजूक तुपात भाजला जातो ना, तेव्हा त्याचा कण आणि कण जागा होतो आणि एक गोड मंद सुगंध संपूर्ण घरात दरवळू लागतो. याला खरपूस नाही तर हलका सोनेरी रंग होईपर्यंतच भाजायचं, जेणेकरून त्याचा मूळ स्वाद टिकून राहील. आता येते ती या लाडूच्या आत्म्याची गोष्ट, साखरेचा पाक. हीच ती किमया आहे जी या सुट्या रव्याला एका गोड नात्यात बांधणार आहे. साखरेचे दाणे पाण्यात विरघळतात आणि उकळी फुटताच तो क्षण साधावा लागतो. एकतारी पाक. ही एकतारी पाक म्हणजे जणू काही अचूकतेचं आणि अनुभवाचं गोड प्रतीक आहे. पाकामध्ये रवा पडताच रवा तो सगळा गोडवा क्षणामध्ये शोषून घेतो. हे मिश्रण आता एकजीव झालंय. सुगंध, चव आणि पोत सगळं काही एकत्र आलंय. हे मिश्रण थोडं कोमट असतानाच लाडू वळले जातात. या मिश्रणाची ऊब म्हणजे जणू काही नात्यांमधली मायाच, जी आपण प्रत्येक लाडूत भरतो. प्रत्येक लाडू म्हणजे एक परिपूर्ण गोल तृप्तीचा आणि आनंदाचा. हा पाकातला रवा लाडू म्हणजे झटपट होणारा आनंद आणि जिभेवर रेंगाळणारा अविस्मरणीय गोडवा. गौरी गणपतीच्या या मंगलमय दिवसात हा नैवेद्य तुमच्या घरातही सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येऊ. तुमच्या घरी रवा लाडू कोणत्या पद्धतीने बनवतात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हा सर्वांना उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.